यवतमाळमधल्या पांढरकवडा या ठिकाणी सोयाबीनची खरेदी बंद करण्याचा निर्णय नाफेडनं घेतलाय। याआधी बारदाना आणि आता गोदाम उपलब्ध नसल्यानं कारण देत 15 दिवसांपासून सोयाबीन खरेदी बंद आहे। दुसरीकडे सोयाबीन हमी भावापेक्षा कमी दरात खरेदी होत असल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी गोदाम उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आता बळीराजाची आहे। बारदाना उपलब्ध असतो, कधी बारदाना उपलब्ध राहत नाही। बारदाना उपलब्ध झाल्यास नंतर गोडाऊन उपलब्ध राहत नाही। याकरिता वारंवार आम्ही पणन महासंघाकडे तक्रारी केल्या, परंतु अजूनही काही गोडाऊन उपलब्ध झाली नाही आणि सोयाबीनची खरेदी सुरू झाली नाही। शासनाने सांगितले की 12 जानेवारीपासून खरेदी सुरू करणार आहे। अजूनही आता खरेदी सुरू झालेली नाही। खरेदी कधी करेल यावर सर्व आमच्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। दिनांक 16 डिसेंबरपासून सोयाबीनची खरेदी बंद आहे, कारण की खरेदी केलेला शेतमाल आम्हाला साठवणुकीकरता अद्यापही गोदाम उपलब्ध झालेलं नाही। गोदाम 50 किलोमीटरच्या आत उपलब्ध झाल्यास पुन्हा खरेदी सुरू होईल, कारण की नाफेडने आम्हाला 50 किलोमीटरच्या वरील वाहतूक केल्यास खर्च मंजूर करणार नाही आहे। त्यामुळे आम्हाला 50 किलोमीटरच्या आत गोदाम किंवा 50 किलोमीटरच्या वरील वाहतूक खर्च मंजूर करून देण्यात यावा, जेणेकरून सोयाबीनची खरेदी पूर्ववत सुरू करता येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।